नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण मराठी व्याकरण पाहणार आहोत. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. यामध्ये आपल्याला सर्व जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, हे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील प्रश्न घेतलेले आहेत आणि पूर्णपणे मराठी व्याकरणावर व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल, तर नोकरी इनसाइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करायचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. ज्या भाषेमध्ये आणि, व किंवा अथवा हे शब्द सामान्यतः डॅश म्हणून वापरले जातात. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मराठी भाषेमध्ये कोणकोणते शब्द आहेत? आणि, व किंवा आणि अथवा हे शब्द काय म्हणून वापरले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जाणारे शब्द आहेत आणि, व किंवा आणि अथवा. मित्रांनो, या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी आपण काही स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत. तर पहा, स्पष्टीकरणामध्ये मराठी भाषेमध्ये आणि, व किंवा अथवा हे जे शब्द आहेत, हे सामान्यतः उभयान्वयी अव्यय म्हणून वापरले जातात. दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. अविकारी म्हणजे शब्द पहा, आणि आहे, व आहे, किंवा आहे, अथवा आहे. म्हणजे पैसा किंवा नोकरी यामध्ये जो किंवा शब्द आहे तो उभयान्वयी अव्ययाचं काम करतो. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात: प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जोडून शब्द बनलेले असतात आणि मिश्र वाक्य जे आहे हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे शब्द जोडून बनलेले असतात. प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 आहे. बाळ एवढा चिवडा खाऊन टाक या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला ओळखायचा आहे. पहा, क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला विचारलेला आहे. क्रियापद काय आहे? खाऊन टाक हे वाक्यातील क्रियापद आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर खा हा जो शब्द आहे हा मूळ धातू असणार आहे. यामध्ये स्पष्टीकरण थोडंसं पाहून घ्या. वाक्यातील क्रियापद जे आहे ते खाऊन टाक आहे आणि खाऊन हे शब्द जो आहे हा मुख्य क्रियापद तर टाक आहे. तर शब्द सहाय्यकारी क्रियापद आहे आणि खाऊन हे शब्द खा या मूळ धातूपासून तयार झालेला शब्द आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे. संध्या सुरेल गाणे गाते या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. मराठी व्याकरणातील प्रयोग हा जो घटक आहे हा खूप महत्त्वाचा असणारा घटक आहे. संध्या सुरेल गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. तर हा कर्तरी प्रयोग असणार आहे. यामध्ये पहा, संध्या सुरेल गाणे गाते या वाक्याचा प्रयोग जो आहे तो कर्तरी प्रयोग आहे आणि कर्तरी प्रयोगाची व्याख्या पहा. वाक्यातील क्रियापद कर्त्याचे लिंग, वचन, पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता जो आहे हा नेहमी प्रथमात असतो आणि कर्म हे प्रथमात किंवा द्वितीयामध्ये स्थित असतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. कर्तरी प्रयोगाची मित्रांनो व्याख्या थोडीशी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष यानुसार जर बदलत असेल तर ते कर्तरी प्रयोग येतो. प्रश्न क्रमांक 4 आहे. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते आहे? पहा, या ठिकाणी अव्ययीभाव समासाचं उदाहरण आपल्याला सांगायचं आहे. 4 शब्द आहेत: देवपूजा, प्रतिदिन, साखरभात आणि लक्ष्मीकांत. यापैकी अव्ययीभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे? तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 2. तर प्रतिदिन हा जो शब्द आहे हे अव्ययीभाव समास आहे. पहा, अव्ययीभाव समास ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते अशा सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे केला जातो, अशा सामासिक शब्दाला अव्ययीभाव समास असं म्हणतात. अव्ययीभाव समासामध्ये पहा, आ, यथा, प्रति, हर, दर, गैर, बिन, बे यासारखे उपसर्ग लागून शब्द तयार होतात. म्हणजे जर आपल्याला सांगायचं झालं तर गैरहजर, हजर या शब्दाला कोणता प्रत्यय? जर गैर प्रत्यय लागला तर हा शब्द सुद्धा अव्ययीभाव समासाचं उदाहरण होईल. त्यामध्ये प्रति हा जो शब्द आहे म्हणजे उपसर्ग लागलेला आहे, म्हणजेच प्रतिदिन हा शब्द अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. परत एक वेळा वाक्याचा प्रकार आहे. वाक्य आहे मी आज शाळेत जाणार आहे.
या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर सरळ सरळ सांगता येईल, आज शाळेत जाणार आहे म्हणजे काय? या ठिकाणी फक्त आणि फक्त एक विधान केलेलं आहे. म्हणजेच हे विधानार्थी वाक्य असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यामध्ये थोडेसे नोट्स पहा. मी आज शाळेत जाणार आहे. या वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये केवळ आणि केवळ विधान केलेलं असतं, त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवट पूर्ण विरामाने होतो, ते वाक्य असते विधानार्थी वाक्य. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी कवी अधिक ईश्वर बरोबर प्रश्नचिन्ह. म्हणजे आपल्याला काय आहे? संधी विग्रह दिलेला आहे. सरळ सरळ गोष्ट आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? कवीश्वर. या ठिकाणी ई दुसरा आहे म्हणजेच हे कवीश्वर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी काही पॉइंट्स आहेत ते पहा. कवी अधिक ईश्वर बरोबर कवीश्वर. दीर्घत्व संधी यामध्ये दोन स्वजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकूण दीर्घ स्वर जो आहे त्यास दीर्घत्व संधी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. विंचवाचे बिऱ्हाड या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. विंचवाचे बिऱ्हाड म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न 4 वेळा TCS पॅटर्नला विचारण्यात आलेला आहे. विंचवाचं बिऱ्हाड म्हणजे काय? हा प्रश्न लक्षात ठेवा. विंचवाचं बिऱ्हाड. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर मागे-पुढे आप्त नसलेला. आप्त म्हणजे कोण? तर मागे-पुढे कसल्याही प्रकारचे नातेवाईक नसलेला. त्याला म्हटलं जातं विंचवाचे बिऱ्हाड. यामध्ये अजून काही महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत. आभाळ फाटणे म्हणजे काय? तर सर्व बाजूंनी संकटे येणे. अडेलतट्टू म्हणजे काय? दुराग्राही किंवा हेकेखोर किंवा आडून बसणारा. काळीज फाटणे म्हणजे भीतीने थरकाप होणे. गबाड सापडणे म्हणजे अचानक लाभ होणे आणि घोडे मारणे म्हणजे नुकसान टाळणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे. अडचण या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? पहा, अडचण हा शब्द आहे आणि याचा काय विचारलं की समानार्थी नसलेला शब्द. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 शब्द जे आहेत ते समानार्थी असतील आणि एक त्याचा विरुद्धार्थी असेल किंवा काहीही असू शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर अडचण आणि नुकसान लक्षात ठेवा, हे जे आहेत हे समानार्थी शब्द नाहीत. यामध्ये काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पहा. विघ्न आपण एक प्रकारे संकट म्हणू शकतो. आपत्ती म्हणजे संकट म्हणू शकतो किंवा अडचण म्हणू शकतो आणि हे संकटला तर आहेच. तर हे जे 3 शब्द आहेत विघ्न, आपत्ती आणि संकट, तर हे अडचण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पण नुकसान हा जो शब्द आहे हा अडचणचा समानार्थी शब्द येत नाही. त्यामध्ये तगडा या ठिकाणी सशक्त आणि बळकट हे समानार्थी शब्द आहेत. वाडा, मेळ आणि ताह हे समानार्थी शब्द आहेत. झेंडा, निशाण, पताका आणि ध्वज. जहाल, तीव्र, तीक्ष्ण, तापट, कडक. तपास यासाठी चौकशी आणि शोध हे समानार्थाचे शब्द आहेत. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला 500 पेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. पृथ्वी या शब्दाकरिता समानार्थी शब्द ओळखायचा आहे. पहा, परत एक वेळ आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे, पण शब्द या ठिकाणी पृथ्वी दिलेला आहे. तर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 तर वसुंधरा हा त्याचा समानार्थी शब्द आहे. यामध्ये पहा, स्पष्टीकरण मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये आपल्याला 1 ते 2 मार्क हे हमेशा विचारले जातात. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वसुंधरा. आणि अजून काही आपण महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहूया. तर दामिनी हा जो शब्द आहे याला चपाल आणि चंचला किंवा एक प्रकारे चपला असा हे शब्द आहे. सरोज या शब्दासाठी समानार्थाचे शब्द पहा. कमळ, अंबुज, अब्ज. युक्ती या शब्दासाठी काय काय आहेत? विचार आणि शक्कल. एकला या शब्दासाठी एकाकी आणि एकटा. औषध शब्दासाठी दवा, इलाज, उपाय. आणि कच या शब्दासाठी माघार किंवा अडचण हे समानार्थाचे शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे. कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, कल्पित हा शब्द आहे आणि याचा विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे? कल्पित म्हणजे काय? तर एखादी गोष्ट इमॅजिन करणे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर वास्तविक हे त्याचं उत्तर होणार आहे. या ठिकाणी कल्पित या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे वास्तविक. आणि या ठिकाणी अजून काही आपण महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहू. या ठिकाणी निंदा, निंदाचा विरुद्धार्थी शब्द स्तुती आहे. घमेंडचा विरुद्धार्थी शब्द विनम्रता आहे. निर्बुद्धचा समानार्थी शब्द बुद्धिमान आहे. सतेचा निस्तेज आहे. वास्तविकचा कल्पित आहे आणि मानाचा अपमान आहे. आणि हे जे आहेत हे सर्वच्या सर्व विरुद्धार्थी शब्द आहेत.
पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. सर्वांनी दररोज व्यायाम करावा. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. आणि या ठिकाणी दररोज हा जो शब्द आहे, हा अधोरेखित केलेला आहे. म्हणजेच आपल्याला दररोज या शब्दाची जात ओळखायची आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर हे क्रियाविशेषण अव्यय असणार आहे. यामध्ये थोडेसे पॉइंट्स आहेत ते पहा. दररोज या शब्दाची जात क्रियाविशेषण अव्यय आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. यामध्ये पहा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. ज्या अव्ययाद्वारे क्रिया घडण्याची वेळ दाखवली जाते त्या अव्ययाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आणि या ठिकाणी दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी या ठिकाणी आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण असणार आहे. पर्याय 2 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. मिताहारी या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. पहा मिताहारी हा शब्द आहे आणि याचा काय आपल्याला अर्थ विचारलेला आहे. तर मिताहारी म्हणजे काय? या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 12 ते 15 वेळा विचारण्यात आलेला आहे. मिताहारी म्हणजे काय? मोजका आहार घेणारा. ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे. मोजकाच आहार नेमाने घेणारा म्हणजे मिताहारी. मितभाषी म्हणजे काय? तर मोजकेच शब्द बोलणारा. अनाथ म्हणजे काय? कोणाचाही आधार नसलेला किंवा आई-वडील नसलेला अनाथ असतो. अनुज म्हणजे काय? तर मागून जन्मलेला. अन्नछत्र ज्या ठिकाणी मोफत अन्न मिळतं ते ठिकाण अन्नछत्र. कृतघ्न म्हणजे काय? तर केलेले उपकार विसरणारा आणि कृतज्ञ म्हणजे काय? तर केलेले उपकार जाणणारा. मिताहारीचा अर्थ काय होतो? मोजका आहार नेमाने घेणारा. ऑप्शन क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात? या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द तो काय असतो? तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 क्रियापद. मित्रांनो तुम्ही म्हणाल की इतके सोपे प्रश्न येत नाहीत. तर लक्षात ठेवा हे जे आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत, हे प्रश्न कोणत्या ना कोणत्या आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. मुख्यतः हे जे प्रश्न आहेत आपल्याला पोलीस भरतीमध्ये जास्त करून विचारले जातात. कोणत्याही लेव्हलचे प्रश्न पोलीस भरतीला येऊ शकतात. एकदम सोप्या आणि एकदम अवघड सुद्धा. तर क्रियापदाची व्याख्या पहा. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात आणि क्रियापद हे वाक्यातील मुख्य पद असतं. सहजासहजी ते वाक्याच्या शेवटी येतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी या नामांचा समावेश खालीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो? या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. धैर्य, कीर्ती, चांगुलपणा आणि वात्सल्य आणि गुलामगिरी या नामांचा जो समावेश आहे तो कोणत्या नामाच्या प्रकारात होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर हे भाववाचक नाम आहे. कारण यामध्ये गुणधर्म किंवा भाव दाखवणाऱ्या शब्दाला भाववाचक असं म्हटलं जातं. आणि भाववाचक नामाचे 3 गट पडतात. यामध्ये स्थितीदर्शक, गुणदर्शक आणि कृतीदर्शक. त्यापैकी धैर्य, कीर्ती, चांगुलपणा आणि गुलामगिरी हे जे शब्द आहेत, हे भाववाचक नामामध्ये येतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. प्रकाश धीट मुलगा आहे. या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य काय होणार आहे? आपल्याला फक्त आणि फक्त वाक्याचं रूपांतर करायचं आहे. होकारार्थीचं नकारार्थीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. प्रकाश कसा आहे? धीट मुलगा आहे. याचं नकारार्थी वाक्य काय होणार आहे? प्रकाश हा भित्रा मुलगा नाही. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रकाश हा भित्रा मुलगा नाही. या ठिकाणी पहिलं आणि तिसरं जे वाक्य आहे ना, थोडंसं आपल्याला कन्फ्यूज करू शकतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी थोडंसं पहा काय आहे? प्रकाश हा धीट मुलगा आहे, होकारार्थी वाक्य आहे. प्रकाश हा भित्रा मुलगा नाही, हे नकारार्थी वाक्य आहे. या ठिकाणी मित्रा झालाय ते भित्रा आहे. उदाहरणार्थ, अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे, हे होकारार्थी वाक्य आहे. अमेरिका गरीब राष्ट्र नाही, हे नकारार्थी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. क्रोध, चीड, संताप या वर्णनात काव्यातील कोणता रस आपल्याला आढळून येतो? पहा 3 शब्द आहेत क्रोध, चीड आणि राग. तर काव्यात म्हणजे किंवा ह्याच्यामध्ये कोणता रस आपल्याला पाहायला मिळतो? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अतिशय राग वगैरे जे असतात ना, तर ते रौद्र या रसामध्ये आढळून येतात. या ठिकाणी अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेमधून रौद्र रस जो आहे तो निर्माण होतो. रसाचे 9 प्रकार पडतात. यामध्ये शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक,
बिभत्स, अद्भुत आणि शांत हे जे आहेत हे रसाचे 9 प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा नोट करून घ्या, कारण हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला 8 ते 10 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. मी तेव्हा खेळत असेल या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. पहा, मी तेव्हा खेळत असेन हे जे वाक्य आहे हे कोणत्या काळाचं आहे? खेळत असेन म्हटल्याच्या नंतर काय, तर हा अपूर्ण भविष्यकाळ असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. भविष्यात एखादी गोष्ट घडणार आहे हे दाखवण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळ काळ वापरला जातो. पर्याय 4 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. "अरेरे! खूप वाईट बातमी आहे ही." यातील "अरेरे" या शब्दाची जात कोणती आहे? पहा, "अरेरे" या शब्दाची जात. हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपल्याला 10 ते 15 वेळा प्रश्न जशास तसा आलेला आहे. तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 केवल प्रयोगी अव्यय आहे. यामध्ये आपल्या मनात दाटून आलेल्या भावना व्यक्त करण्याच्या शब्दाला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. आणि यामध्ये आपण अरे रे म्हणजे एक भावना जी आहे ती दाखवली जाते, म्हणून हा केवल प्रयोगी शब्द आहे. तर केवल प्रयोगी अव्यय हे भावना प्रधान असतात. केवल प्रयोगी अव्ययाचे 9 प्रकार पडतात. ते आपण एका डीप व्हिडिओमध्ये घेणार आहोत, कारण त्यामध्ये आपण प्रत्येक व्याकरणाचा एक एक जो घटक आहे त्यावर पूर्णपणे एक एक व्हिडिओ घेणार आहोत. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप आपल्याला ओळखायचं आहे. विद्वान या शब्दाला विरुद्ध लिंगाचं रूप कोणतं आहे? हा देखील प्रश्न आपल्याला 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि विद्वान या शब्दाचं विरुद्ध लिंगी रूप जे आहे ते विदुषी होणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर होईल. त्यामध्ये पहा, उदाहरणार्थ ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, राजा, राणी, भगवान, भगवती हे जे आहेत हे विरुद्ध लिंगाचे काही महत्त्वाचे उदाहरणं आहेत. आणि विद्वांचा आहे विदुषी. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर होईल. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात. या वाक्यामधील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पहा, या ठिकाणामध्ये काय दाखवलं आपल्याला, की हा जो हुशार शब्द आहे हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर सर्वात सोपा प्रश्न आहे. हुशार म्हणजे काय आहे? एखाद्या विद्यार्थ्यामधील गुण दाखवण्याचं काम करतो. म्हणजेच हे गुणवाचक विशेषण असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल, गुणवाचक विशेषण. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 मराठी व्याकरणाचे प्रश्न जे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात आलेले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF जर मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याला जाऊन जॉईन करा. प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.